नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? अंतरा फूडी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बोकडाच्या मटणाचा साधा सोपा पुलाव। तर त्यासाठी मी हे बोकडाचं मटण घेतलेलं आहे। इकडे मी मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे, कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवा मिरचीचा ठेचा आणि मिरची घेतलेली आहे आणि हा बासमती तुकडा घेतलेला आहे। तर आता आपण कुकर गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घालूया आणि तेल गरम झालं की लगेचच आपण त्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालणार आहोत आणि त्यामध्येच आपण हिरवी मिरची चिरून घेतलेली ती देखील घालूया आणि ते थोडंसं तडतडलं की त्यामध्येच आपण उभा लांब चिरून घेतलेला कांदा घालूया। आता आपण कांदा लालसर रंगावर येईपर्यंत परतून घेऊया। तर बघा, कांदा आपला छान असा लालसर होत आलेला आहे। आता यामध्येच आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालूया आणि तो देखील आपण एक मिनिटावर परतून घेऊया। जास्त परतायचं नाही, नाहीतर आपल्या राईसला कलर लालसर येऊ शकतो टोमॅटोचा। तर बघा, 1 मिनिट झालेला आहे। तर त्यामध्ये आपण घेतलेल्या हिरवी मिरचीचं वाटण घालूया। त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची असं वाटण आहे ते घालूया आणि आता आपण ते देखील परतून झालेलं आहे। आता आपण घेतलेले मसाले आणि मीठ घालूया आणि हे देखील आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। हे परतून झालं। आता आपण यामध्येच बोकडाचं मटण घालूया। मी स्वच्छ धुवून ठेवलं होतं, ते देखील आपण 1 मिनिटभर परतून एकजीव करून घेऊया, म्हणजे त्याला छान असा आपला सगळा मसाला लागेल। बघा, कलर छान आलेला आहे। आता मटण देखील आपलं छान असं परतून झालं आहे। आता आपण त्यामध्ये तांदूळ घालूया आणि तांदूळ देखील आपण छान असे एकजीव करून घेऊया। बघू शकता, या पद्धतीने सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे। बघा, छान असं एकजीव मिश्रण झालं आहे। कलर देखील खूप छान आलेला आहे। तर यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालूया। हे पाणी घालून आपण 1 मिनिट सगळं मिश्रण एकजीव करून पाण्यामध्ये घेऊया। वरून कोथिंबीर घालून आता आपण 5 ते 6 शिट्ट्या काढून घेऊया कुकरला आणि 5 ते 6 शिट्ट्या झाल्यात। आता हा आपला बासमती पुलाव जो आहे मटणाचा, तो छान असा रेडी आहे। तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।